नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज 26 मे दुपारचे 1 वाजत आहेत। आज आपण आजचा आणि उद्याचा 26 मे आणि 27 मे या 2 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर बोलायचं गेलं तर मान्सून काल 25 मे रोजी सिंधुदुर्गच्या आसपास दाखल झालेला आहे। म्हणजेच महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे 25 मे रोजी। मान्सून हा महाराष्ट्रात 7 जून रोजी दाखल होतो, पण ह्या वर्षी मान्सून 13-14 दिवस आधीच दाखल झालेला आहे। मान्सूनने बंगालच्या उपसागराचा जो मध्याचा पुढचा भाग आहे हा व्यापलेला आहे। सध्या जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे तेलंगणाच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे। याच्यामुळेच बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो असाच महाराष्ट्रात सक्रिय होत आहे। याच्यामुळेच मागील काही दिवसापासून बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मुंबई विभाग असेल, या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मागील 4 ते 5 दिवसात झालेला आहे। यानंतर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जी कमी दाबाचं क्षेत्र होतं याचं रूपांतर आता परत चक्राकार हवेची स्थितीत झालेलं आहे आणि हे सध्या चक्राकार हवेची स्थिती हैदराबाद तेलंगणाच्या आसपास सक्रिय आहे। उर्वरित बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो राज्यात बऱ्याच ठिकाणी होत आहे, किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात। यामुळे मुंबई विभाग, कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागात मागील 5 ते 6 दिवसापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस संततधार चालू आहे। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 26 मेचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे 27 मेचा। आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर तुम्ही ढगांची निर्मिती बघू शकता। इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी 26 मेसाठी राहील। यानंतर कोल्हापूर घाटभाग, सातारा घाटभाग, पुणे घाटभाग, नाशिक घाटभाग या घाटभागातून सुद्धा मध्यम काही भागात तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आज 26 मेसाठी राहील। तसेच सातारा मध्यपूर्व, सांगली मध्यपूर्व, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या पट्ट्यातून सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील। त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, जालना, हिंगोली, बीड, परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत, दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यातून आजसाठी राहील। उत्तरेकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, बुलढाणा, अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। हिरव्या पट्ट्यातील जे जिल्हे आहेत या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल, तुरळक ठिकाणीच राहील। तर हा झाला आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा केला, कोणत्या तालुक्यातून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील, तर ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी, कल्याण, ठाणे, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू तसेच मोखाडा हे जे सर्व जिल्हे आहेत, भिवंडी हे जे सर्व तालुके आहेत, या सर्व तालुक्यातून आज मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्जत, पनवेल, खालापूर तसेच पेन, सुधागड, रोहा, माणगाव, महाड, म्हसाळा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून सुद्धा आज मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। इकडे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, लांजा सर्व तालुक्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। याच्यानंतर पुणे जिल्ह्यात घाट भागात मावळ, मुळशी तसेच वेल्हे, भोर, सातारा जिल्ह्यात इकडे महाबळेश्वर, जावली, सातारा, पाटण, कराड, यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात साहुवाडी, बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या जिल्ह्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। त्याच्यानंतर मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील, तो म्हणजे शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, फलटण, याच्यानंतर खटाव, मान, विटा,
तासगाव, पलूस, शिरोळा हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अधूनमधून आजसाठी अंदाज आहे. हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून पावसाची शक्यता जरा जास्त राहील. उर्वरित आपण मागाशी जिल्हावाईज हवामान हा अंदाज सांगितलेला आहे त्या हवामान अंदाजानुसार आज पावसाची शक्यता राहीलच. हा झाला आजचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज. त्यानंतर 27 मेचा काय हवामान अंदाज राहील तर उद्या 27 मेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते. नाशिक घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटभाग मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज उद्यासाठी 27 मेसाठी राहील. तसेच कोल्हापूर राहिलेले भाग, सांगली, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे राहिलेले भाग, सातारा राहिलेले भाग मध्यम रिमझिम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे 27 मेसाठी राहील. अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व भागातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे. तर हा झाला आपला हवामान अंदाज आजचा आणि उद्याचा 26 मे आणि 27 मेचा. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर सातारा, रत्नागिरी, पुणे घाटभाग, ठाणे, मुंबई या सर्व जिल्ह्यातून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच अहिल्यानगर, पुणे पूर्व भाग, बीड, सोलापूर, लातूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. उर्वरित सर्व जिल्हे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, अकोला, वाशिम, परभणी, जालना, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तर हा होता 26 मे आणि 27 मे या 2 दिवसाचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.